मंडळी नमस्कार. मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. मंडळी, अखेर तो दिवस उजाडला आहे. म्हणजे गेली काही दिवस निवडणुकीचा जो काही प्रचाराचा धुळा उडालेला होता तो धुळा आता खाली बसला आणि उद्या आपण मतदान करणार आहोत. गेली काही दिवस सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसत होते. मधल्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्याने प्रचार काही काळ म्हणजे 3 दिवस जो काही दुखवटा होता त्या काळात थोडासा थांबला होता. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी तर नंतर फार वाजत गाजत असा काही प्रचार केला नाही. केवळ घरोघरी जाऊन प्रचाराची पत्रकं असतील, भित्तीपत्रकं असतील, ही लोकांपर्यंत पोहोचून घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर जास्तीत जास्त भर दिला होता. प्रचार आता संपलाय. काही तासांचाच अवधी आहे. उद्यापासून मतदाराला सकाळी बाहेर पडतील. सकाळी 7:30 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत आपल्या पंचायत समितीचा उमेदवार आणि जिल्हा परिषदेचा उमेदवार निवडतील. मंडळी, आपण आतकरगाव जिल्हा परिषद गटावरती आता बोलणार आहोत. खरं तर आता लोक वेगळ्या मूडमध्ये आहेत. म्हणजे मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे लोक वेगळ्या मूडमध्ये तरी सुद्धा आपण बोललं पाहिजे असं मला वाटलं. त्यामुळं एक वेगळ्या मुद्द्यावरती आपण खरं तर बोलतोय. आतकरगाव जिल्हा परिषदेच्या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष या पक्षांच्या आघाडीतून अन्य काही मित्र पक्षांच्या सोबतीनं परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून श्रद्धा अंकित साखरे या जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहेत. आता श्रद्धा साखरे या म्हणजे यांची काही ओळख करून द्यायची आवश्यकता असं अजिबात नाही. एकतर जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी म्हणजे आरक्षण जाहीर झाल्यानंतर श्रद्धा साखरे संपूर्ण वार्डात जिल्हा परिषदेचा जो काही प्रभाग आहे त्या प्रभागात फिरताना आपल्याला दिसत होत्या. त्यांनी संवाद दौरा केला होता. महिलांशी विशेषतः संवाद साधला होता. महिलांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि त्यातून आपल्याला संधी मिळाल्यानंतर कशा प्रकारे या समस्यांवरती मात करता येईल, मार्ग काढता येईल यावरती त्यांनी काम केलं होतं. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जोरदार असा प्रचार केला. खरं तर श्रद्धा साखरे या पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. विद्यमान म्हणजे पंचायत समितीच्या सदस्य म्हणून त्या अगदी 1400हून अधिक मतांनी निवडून आल्या होत्या. म्हणजे 9 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यानंतर निवडणूक झालीच नव्हती. मधल्या काळात प्रशासक होता, परंतु जी काही निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत त्यांनी मोठं यश मिळवलं होतं आणि त्या सभापती सुद्धा झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेला जेव्हा महिला आरक्षण जाहीर झालं तेव्हा राष्ट्रवादीकडून अंकित साखरे यांच्या पत्नी असलेल्या श्रद्धा साखरे यांचं नाव आघाडीवर होतं आणि केवळ एकमेवच त्यांचं नाव होतं की त्या नावाला कुठल्याही प्रकारचा विरोध नव्हता. सर्व संमतीने म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संमतीनं श्रद्धा साखरे यांना उमेदवारी देण्यात आली. पक्ष नेतृत्वाने तशा प्रकारची घोषणा कर्जतच्या एका पत्रकार परिषदेत नितीन सावंत जे उपजिल्हा प्रमुख आहेत ठाकरे गटाची त्यांनी केली. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी म्हणजे श्रद्धा साखरे यांचं नाव जाहीर होण्यापूर्वी वेगळ्या पद्धतीचं वातावरण म्हणा किंवा दूषित वातावरण थोडंसं करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला. या पोरीला कुठल्याही परिस्थितीत पराभूतच करायचं म्हणजे ती निवडूनच आली नाही पाहिजे अशा पद्धतीचा चंगच जणू काही लोकांनी बांधला होता आणि त्या पद्धतीने जातीचं राजकारण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला होता म्हणजे करण्यात आला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो प्रयत्न झाला. तशा प्रकारच्या चर्चा मतदारसंघात निश्चितच होत्या. एकीकडं श्रद्धा साखरे यांना पराभूत करण्यासाठी विरोधक देव पाण्यात ठेवून बसलेले होते. वेगवेगळ्या पद्धतीचं जे चुकीच्या पद्धतीने खरं तर म्हटलं पाहिजे जातीचा एक आधार घेतला जात होता. तर दुसरीकडं त्या श्रद्धा साखरेला विजयी करण्यासाठी म्हणजे आपण जेव्हा जिल्हा परिषदेचा आढावा घेतो जो काय आतकरगाव जिल्हा परिषदेचा गट अगदी आडुशीच्या टोकापासून चावणी असेल, इकडं पालीफाटा असेल, खानापासून अगदी करंबेळी, उजलोळी असेल, स्वाली असेल, गोरठण, चिलटण असेल किंवा अगदी शिरवलीपासून अगदी आपटीपर्यंत असेल मोठा विस्तीर्ण असा हा मतदारसंघ जिल्हा परिषदेचा आहे. या मतदारसंघात जर का आपण थोडक्यात आढावा घेतला तर लोकांच्या प्रतिक्रिया आहेत म्हणजे जी काही सिनियर मंडळी आहेत त्याच्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्या जर का आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर त्यांच्याकडून असं बोललं जातं की या पोरीला निवडून आलेलं बघायचं आहे. म्हणजे अशा प्रकारच्या जेव्हा प्रतिक्रिया श्रद्धा साखरे यांच्या बाबतीत येतात तेव्हा अंकित साखरेंचं जे काम आहे जे काही त्यांनी इतक्या दिवसात मतदारसंघात बांधणीकडे लक्ष दिलं विशेषतः म्हणजे ते कुठल्या समाजाचे आहेत ही बाबच खरं तर नगण्य आहे. विरोधकांकडून तसा जरी प्रचार केला जात असला तरी समाजावरती काही राजकारण होतंय असं अजिबात नाही. त्यामुळं अंकित साखरे यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्हा परिषदेच्या प्रभागात आहे, तालुक्यात आहे. विशेष म्हणजे तरुणांची मोठी फौज अंकित साखरे यांच्या सोबत आहे. वेगवेगळे कार्यक्रम अंकित साखरे यांनी राबवल्याचं आपण अनेकदा बोललोय. लोकांना ती माहिती म्हणजे नव्याने काय सांगण्याची गरज नाही. अंकित साखरे यांची दहीहंडी ही प्रसिद्ध होती, त्यांचे क्रिकेट सामने प्रसिद्ध होते. जे काय करायचं ते भव्य आणि दिव्य करायचं, त्यात कुठेही कमी पडायचं नाही. अशी अंकित साखरे यांची जी खासियत आहे ती खासियत
आजही आपल्याला पाहायला मिळते. निवडणुकीत ते उतरलेत, पूर्ण ताकद लावून उतरलेत. काय होईल ते कुठल्याही परिणामांची पर्वा ते करताना दिसत नाहीत आणि अत्यंत भक्कम अशी साथ उद्धव ठाकरे गटाची त्यांना मिळताना दिसते. शेका पक्षाचा आता पाठिंबा त्यांना मिळाला आहे. त्यामुळे ताकद निश्चितपणे वाढली आणि आपण असं ठामपणे आता दावा करू शकतो की श्रद्धा साखरे या जिल्हा परिषदेच्या गटातून 100% विजयी होतील. म्हणजे ज्या पद्धतीचं वातावरण आता आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे विरोधकांनी मधल्या काळात जे काय केलं, जातीचा आधार घेतला. कारण कसं आहे, ही पोरगी उमेदवार आहे, त्या पोरीच्या विरोधात बोलायला त्यांच्याकडे काहीच नाहीये. त्यामुळे ते जातीचा आधार घेऊन कशा पद्धतीने मतं डिवाइड होतील किंवा आपल्याकडे कशी मतं येतील, आपली ताकद जास्त आहे समाजाची, समाजाचा आपला कसा फायदा करून घेता येईल, त्या दृष्टीने खरं तर पाहिलं गेलं, त्या दृष्टीने रचना केल्या गेल्या. परंतु लोक प्रचंड हुशार आहेत. तुम्हाला आता जात दिसते, पण बऱ्याच अशा मागच्या काही गोष्टी ज्या आपण मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी असेल किंवा अनेकांनी त्या दाखवल्यात, काही लोकांनी त्या प्रतिक्रिया आपल्या दिलेल्या आहेत. त्यामुळे वेगळं काही पुन्हा हे व्हिडिओ सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे जातीचा आधार घेऊन फार काही फरक पडतो असं ज्यांना वाटत होतं त्यांना खरं तरी चपराक आहे, की ज्या पद्धतीने श्रद्धा साखरे यांना पाठिंबा मिळताना दिसत होता, ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत होत होतं, ज्या पद्धतीने त्यांना स्वीकारलं जात होतं. कारण शेवटी जिल्हा परिषदेत जायचंय म्हणजे श्रद्धा साखरे या पंचायत समितीच्या सदस्य होत्या. पंचायत समितीच्या सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून म्हणजे ज्या जिल्हा परिषदेच्या ज्या सर्वसाधारण सभा होतात त्या सभा पाहण्याचा, त्या सभेत बसण्याचा किंवा त्या सभेला जाण्याचा अधिकार सभापतींना असतो आणि तो अनुभव श्रद्धा साखरे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत जाऊन नक्की काय करायचं असा प्रश्न निश्चितपणे श्रद्धा साखरे यांना पडणार नाही. उलट विरोधातल्या उमेदवारांनी साधी ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे जर का त्यांना संधी दिली तर ते जाऊन करणार काय, हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे शेवटी अनुभव महत्त्वाचा असतो. जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आहे. ते काय ग्रामपंचायतीचं छोटंसं कार्यालय नाहीये. ग्रामपंचायतीत गेलेल्या माणसाला जर का प्रशासन कळलं नाही तर तो काहीच करू शकत नाही. हे तर जिल्हा परिषदेचं भव्य म्हणजे अगदी रायगड जिल्ह्यातून सदस्य तिथे येतात. तिथे होणाऱ्या सभा असतील किंवा तिथलं जे काही प्रशासन असेल त्याची जर का आपल्याला माहिती नसेल तर काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे विकास शेवटी निधी आणायचा असेल, विकास कामं करायची असतील तर अनुभव असलेल्या श्रद्धा साखरे यांच्यासारखाच उमेदवार निवडून दिला पाहिजे, याची जाणीव मतदारसंघाच्या लोकांना झाली. आणि म्हणूनच असं बोललं जातं थेटपणे की या पोरीला निवडून आलेला बघायचंय. ह्या प्रतिक्रिया काय माझ्या नाही आहेत, ह्या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, सर्वसामान्य लोकांच्या भावना आहेत. ही पोरगी जिल्हा परिषदेची सदस्य झालेली पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत. त्यामुळेच मी म्हणालो तसं मगाशी की तरुण असतील, ज्येष्ठ असतील, महिला असतील, युवती असतील, अगदी सिनियर सिटीजन्स असतील, सगळ्यांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा श्रद्धा साखरे यांना मिळताना दिसतोय. अंकित साखरे आणि श्रद्धा साखरे यांच्या पाठीशी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी लोक उत्स्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडतील असं चित्र सध्या तरी आहे. त्यामुळे श्रद्धा साखरे यांच्या विजयाचा मार्ग निश्चितपणे मोकळा झालाय. ही जागा राष्ट्रवादीची पूर्वीची होती. राष्ट्रवादीकडेच ती जागा राखण्याचं आव्हान निश्चितपणे श्रद्धा साखरे यांना होतं. अंकित साखरेंनी म्हणजे एक तरुण कार्यकर्ता किंवा अंकितला काय समजतं असं काही म्हणणारी जी मंडळी होती त्यांना जोरदार अशी चपराक गेल्या काही दिवस त्यांनी जे काही वातावरण तयार केलं त्यातून दिलेले आहे. मतदानातून मतदार निश्चितपणे अंकित साखरे यांना स्वीकारतील, श्रद्धा साखरे यांना कौल देतील असं चित्र आहे. त्यामुळे विरोधकांनी जो काही गेले काही दिवस चुकीच्या पद्धतीने प्रचार करण्याचा प्रयत्न केला त्या प्रचाराला कोणीही बळी पडलेलं दिसत नाही, तसं चित्र तरी सध्या नाहीये. आणि शेवटी शेवटच्या दिवसातला हे सगळं हे जे काही गणित मांडतोय मी ते सगळं शेवटच्या दिवसात आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात वेगळं वातावरण होतं, हळूहळू वातावरण चेंज होत गेलं आणि जे चुकीच्या पद्धतीने प्रचार करत होते, चुकीच्या पद्धतीने ट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते किंवा चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न करत होते ते उघडे पडलेत. आणि त्यामुळेच श्रद्धा साखरे यांच्यासारखी एक चांगली सुशिक्षित, जिल्हा प्रशासनाचा निश्चितपणे अनुभव आहे, जिने पंचायत समितीचं सदस्य म्हणून काम केले, सभापती म्हणून काम केले, तिच्यासारखी एक महिला, एक तरुण महिला निश्चितपणे जिल्हा परिषदेत जाईल. जर का नशिबात असेल तर कदाचित या जिल्हा परिषद प्रभागाला सभापती पद सुद्धा मिळू शकतं. शेवटी खासदार सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष त्यांनी सासगावमध्ये येऊन सभा घेतली, वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन श्रद्धा साखरे यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला आणि त्याचा निश्चितपणे फायदा श्रद्धा साखरे यांना होईलच. त्याचबरोबर अंकित साखरे यांनी जे काय पेरलंय, जे काय चांगलं लोकांसाठी केलं होतं त्याचाही फायदा निश्चितपणे श्रद्धा साखरे यांना होताना आपल्याला दिसेल. आणि आता उद्या खरं तर मतदान आहे. आज शुक्रवार आहे आणि शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून 7:30 वाजल्यापासून मतदान सुरू होईल आणि 5:30ला मतदान संपेल. रविवारचा एक दिवस मध्ये आरामासाठी निवडणूक आयोगाने दिला आणि सोमवारी जेव्हा मतदानाचे कल हाती येतील त्यावेळी श्रद्धा साखरे जिल्हा परिषद सदस्य झालेले असतील असंच चित्र संपूर्ण मतदारसंघात आहे. आणि श्रद्धा साखरे यांनी जोरदार जो प्रचार केला किंवा जे काही इतक्या दिवसात त्यांनी लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नाला निश्चितपणे यश येईल. श्रद्धा साखरे यांनी विजयासाठी मनापासून शुभेच्छा देऊन मतदारसंघातील जनतेचे त्यांच्यासोबत आशीर्वाद आहेत असं सांगून आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.